मॅन ऑफ द सिरीजसाठी आर्यन स्पोर्ट्स शिर्लेकडून या स्पर्धेमध्ये ॲक्टिव्ह आहे. त्याचबरोबर मोहनदादा लबडे यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटरसाठी बाईक ठेवण्यात आली आहे. सौचित्रलेखा नृपाल पाटील ज्या प्रवक्त्या आहेत शेकापच्या महाराष्ट्र राज्याच्या शिवताई त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलरसाठी बाईक ठेवण्यात आली आहे. विजय खारकर साहेब यांच्या माध्यमातून विनिंग ओनर टीम ओनरसाठी बाईक ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मंगेजी वाकडेकर जे जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने लक्की ड्रॉसाठी इलेक्ट्रिक स्कूटी ठेवण्यात आलेली आहे. सुयोग स्पोर्ट्स दापोली सुभाष म्हात्रे आणि प्रफुल्ल विचारे साहेब यांच्याकडून आईवा कॅचसाठी उद्या जे प्रेक्षक या स्पर्धेमध्ये येतील झेल टिपतील त्यांच्यासाठी देखील एक इलेक्ट्रिक स्कूटी आहे. आणि त्यामुळे भरगच्च असा कार्यक्रम आहे. 10 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा चालते आणि 10 दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रोमांचक सामने झालेत. 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आदर्श स्पोर्ट्सच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि ज्या पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा आयोजित केली आहे सगळ्यांचं लक्ष वेधलंय या क्रिकेटच्या स्पर्धेने. आज महाराष्ट्रभर पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं लोण पसरले, परंतु रायगडात एवढी भव्य आणि दिव्य, कारण रायगडाची भव्यता आणि दिव्यता तेवढी मोठी आहे आणि म्हणूनच रायगडात अशी क्रिकेटची स्पर्धा खेळवली जाते. पहिला बॉल बाउन्सरचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर पंचांचा इशारा व्हाईट बॉल 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग देखील येईल. गोलंदाज कौस्तुभ आलाय. कौस्तुभ जर विचार केला तर आपण पाहिलं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची आताच नुकतीच एक लेदर बॉल क्रिकेटची मॅच खेळण्यासाठी तो केला होता. आयोजकांनी त्याला देखील ॲडजस्ट केलं या संपूर्ण स्पर्धेमध्ये, कारण हे जे खेळाडू आहेत हे भविष्य आहेत महाराष्ट्राचं. अपील इथे केली आहे. बॅटची कडा इथे घेण्यात आली आहे. फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतन. मोठा धक्का इथे बसलाय. आर्यन नाईक एक महत्वाचा खेळाडू तंबूच्या आश्रयाला. राजधानीवरती इनसाइड एज घेतली. बॅटची कडा आणि आर्यनचा खेळ इथे संपलाय. आपण पाहिले बाउंड्री लाईनच्या पलीकडे उद्या फायनल डे मध्ये जे प्रेक्षक कॅच घेतील त्यांच्यासाठी सिक्सरचे शूज आहेत. त्याचबरोबर जे सगळे प्रेक्षक झेल घेणार आहेत त्यांचा एक ड्रॉ होणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला एक बाईक दिली जाणार आहे. सुयोग स्पोर्ट्सच्या माध्यमातून ती बाईक असेल प्रफुल्लजी विचारे आणि त्याचबरोबर सुहास म्हात्रे यांच्याकडून. त्याचबरोबर 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून कॅप दिल्या जाणार आहेत. आणि जे प्रेक्षक उद्या सकाळपासून सामने पाहायला येणार आहेत त्यांच्यासाठी दुपारच्या लंचची व्यवस्था स्पेशल बिर्याणी तुमच्यासाठी आहे. आणि जे लकी ड्रॉ कुपन आतापर्यंत प्रेक्षकांनी काढलेत त्याच्यामध्ये 10 पारितोषिकं दिली जाणार आहेत. 10वं पारितोषिक आहे शूज, त्यानंतर टायटन वॉच 4 पारितोषिकं टायटन वॉचच्या स्वरूपात आहेत. त्यानंतर 3 सायकल्स आहेत. त्यानंतर एक टीव्ही आणि एक बाईक जी आपल्याला जिल्हा परिषदचे अध्यक्ष मंगेजी वाकडेकर यांनी पुरस्कृत केली आहे. आई बॉल पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. सरळ चाललाय विकेट कीपरच्या हातामध्ये. इथेही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल आणि डॉट बॉलचं प्रेशर नक्की बनेल. चांगला ऑफ कटर. विशाल जितेकर यांनी जी फलंदाजी आता केली आहे. विलास मोरे रत्नागिरी दापोली यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांना जीपे करण्यात आलंय. शॉर्ट बॉलचा वापर इथे केलाय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि यावेळेला थोडीशी दिशा चुकीची पाहायला मिळाली आहे. DRS घेतलाय. गोलंदाजी करणाऱ्या टीमने व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय. व्हाईट बॉलचा निर्णय इथे आहे. एक मिनिट अंपायर रिचेक होतोय.
याच्या अगोदर 1 फॉर दी एक वॉर्निंग देण्यात आली होती. येस, म्हणूनच रिचेक होतोय. आता बॉलची हाईट चेक केली जाते, कारण सगळ्या गोष्टी फेअर होतात. रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर कोणावरच अन्याय इथे केला जाणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे एकूण एक बॉल क्रुशल असतो. कारण आता नॉकआउट स्टेजमध्ये आपण आलो आहोत. लीग मॅचेस असतात तर सगळ्या गोष्टी बाजूला, परंतु आता नॉकआउट फेजमध्ये हा बॉल वाईड नाहीये असं आता सांगतायत जय पवार. दुसरा बाउन्स. इंडिगोचं विमान आता लँड होईल या लोकनेते डी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर. हा, साईडचा वाईड आहे. आता सांगण्यात आलंय ती लाईन आणि त्या साईडचा वाईड आहे, कारण हे जे तंत्रज्ञान आहे याच्याविषयी नक्की चर्चा होईल. कारण ही तंत्रज्ञान जर IPL मध्ये नसती आणि त्यानंतर या ग्रामीण क्रिकेट किंवा या क्रिकेटमध्ये नसती तर दररोज भांडणं झाली असती. आणि त्यामुळे मी कौतुक करेन 24 लाईव्ह इव्हेंट्सचं, कारण सगळ्या गोष्टी फेअर झाल्या पाहिजे. याच्याविषयी नक्की चर्चा करू आजच्या दिवसभरात. कांचनी आहेत. पिकअप शॉट ऑन साइडला फिल्डर आहे आणि त्याच्या बरोबर हातात फ्री होम डिलिव्हरी. डीप मध्ये शुभम नाईकने हा झेल टिपलाय. फलंदाज बारकॅप बॅक टू द पॅव्हिलियन. हो, रायगडाची भव्यता, रायगडाची दिव्यता, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. ऑन साइडला बरोबर पिकअप शॉट खेळला होता शुभम. हा खेळाडू नक्कीच एक उभरता सितारा मिळाला रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि याच्यासाठी तर तो अट्टास आहे आमच्या प्रत्येक आयोजकाचा. ही स्पर्धा स्वार्थासाठी नाही, ही स्पर्धा पैसे कमावण्याच्या उद्देशाने नाही, ही स्पर्धा आपली आणि ही स्पर्धा तुमच्या विकासासाठी आहे, क्रिकेटचा उत्कर्षासाठी. आणि म्हणूनच रायगडच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून एक एक खेळाडू या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने ऑक्शनमध्ये निवडला गेला आणि त्यानंतर हे 32 संघ निर्माण झाले आणि 32 संघ मालक ज्यावेळेला तुमचे संघ इथे खेळवतात त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. आणि त्यानंतर एवढा मोठा भव्य दिव्य सोहळा जो 10 दिवस चाललाय, रायगड प्रीमियर लीग RPL. कौस्तुभ गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के इथे देण्यात आलेत आणि काय गोलंदाजी राहिली आहे कौस्तुभची. हीच तर खासियत आहे गोलंदाजाची. मी मगाशी देखील म्हटलं होतं महाराष्ट्राचं हे भविष्य आहे. भविष्यात एक चांगला गोलंदाज तुमच्या समोर येईल. महाराष्ट्र प्रीमियर लीग यावर्षी झाली नाही, परंतु नक्कीच रोहित पवार जे अध्यक्ष आहेत त्यांचाही प्रामाणिक प्रयत्न आहे. दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच अजिंक्य नाईक जे प्रेसिडेंट आहेत त्यांनी देखील मात्र आणखीन एक मोठा हंगाम कंप्लीट झाला. मुंबई T20 लीगचा शॉर्ट बॉलचा वापर नो बॉल आता इथे घोषित करण्यात आलेला आहे, कारण याच्या अगोदरच बाउन्सरची वॉर्निंग देण्यात आलेली आहे. गोलंदाजाला टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर 3 धावा, 2 फलंदाज बाद. 3 रन, 2 फलंदाज सध्या बाद आहेत. समोरच्या बाजूला खेळला बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. लेट महेश स्पोर्ट्स शेलगर, जीवदानी बामण डोंगरी आणि त्यांच्या विरुद्ध श्री केदारनाथ तळेखार मुरुड असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा सामना खूप इंटरेस्टिंग होईल असं दिसतंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे कौस्तुभने, पडल्यानंतर परत खाली राहिला बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळताना दिसेल. चांगल्या टप्प्यावर इन कटर बॉल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्ट पोझिशन गोलंदाजाची. काय रिदम मध्ये गोलंदाजी करतोय. हा बॉल परत टाकावा लागेल.
हा पा तो मागचा जो इनकटर बॉल होता, ॲक्शन पा किती नीट अँड क्लीन, आणि पडल्यानंतर बॉल ज्या पद्धतीने आतमध्ये येतो, रिलीज पा चांगला बॅकफुट पंच इथे पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर ट्रॅव्हल करतोय बॉल तिथे, आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे नक्की केला जाईल. 2 धावा इथे कंप्लीट होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कॉमेंटेटर ज्या गोष्टीचा उल्लेख करतात आणि त्या गोष्टी ज्या वेळेला टेलिकास्टच्या माध्यमातून तुमच्यासमोर येतात, त्यावेळेला घरी जे प्रेक्षक ऐकतात त्यांना देखील त्या गोष्टीचं नॉलेज मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तीच इथे पाहायला मिळाली. कौस्तुभने काय गोलंदाजी दाखवली आहे. इनकटर बॉल, शार्प इनकटर त्याचा पाहायला मिळाला. रिस्ट पोझिशन खूप चांगली होती. फॉलो थ्रूमध्ये आल्यानंतर जेव्हा बॉल रिलीज करतो त्यावेळेला ते सगळं दृश्य पाहण्यालायक होतं. शेवटी पहिलं षटक इथे संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्यात. 2 फलंदाज बाद. सध्या स्वर्गीय महेश स्पोर्ट्स शेलगर जीवदानी बामणडोंगरीच्या खात्यात. केदारनाथ 11 तळेखार मुरुडच्या विरुद्ध खेळत असताना संपल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 5. 2 फलंदाज बाद. मी मगाशी तंत्रज्ञानाविषयी चर्चा करत होतो. सगळ्यात महत्त्वाचं तंत्रज्ञान ज्या वेळेला DRS घेतला जातो त्यावेळेला हॉकाय असतं, आणि LBWचा तोच खरा न्यायाधीश असतो. कारण 6 स्पीड्स कॅमेरे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हॉकायच्या माध्यमातून बॉल टिपतात, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 3D बॉल त्यांच्या माध्यमातून तो टिपला जातो. 0.001 सेकंदामध्ये DRS मध्ये त्या सगळ्या गोष्टी लगेच स्पष्ट होतात, आणि हॉकायचा वापर सगळ्यात महत्त्वाचा याच्यासाठी ठरतो. त्याच्यानंतर असतो अल्ट्रा एज, जो आवाज दाखवतो. बॅटमधून जे ध्वनी तरंग असतात त्याची माहिती त्या अल्ट्रा एजच्या माध्यमातून मिळते. बॅटला चेंडू टच झालाय का, तो विकेट किपरकडे गेला का, ज्या ध्वनी लहरी असतात त्या अल्ट्रा एजच्या माध्यमातून तपासल्या जातात, आणि छोटा आवाज अल्ट्रा एज टिपत असतो. स्निकोमीटर तोही तेवढाच महत्त्वाचा आहे, परंतु त्याच्याविषयी चर्चा होईल. मॅचला सध्या सुरुवात होते. तिथेही हाय स्पीड कॅमेरा आणि साऊंड वेव्ह महत्त्वाच्या ठरतात. ज्यावेळेला स्निकोमीटर ही थोडीशी जुनी टेक्नॉलॉजी आहे अल्ट्रा एजपेक्षा, परंतु अल्ट्रा एज सध्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. म्हणूनच क्रिकेटमध्ये आता भांडणं होत नाही, म्हणूनच मी मगाशी त्याचा उल्लेख केला होता. आणि त्यानंतर स्पायडर कॅम जो आकाशातून येत असतो. खोलवा टप्प्याचा बॉल होता. स्क्वेअर ड्राईव्ह केला. पॉईंटमधून डीपमध्ये बॉल निघतोय. तिथे फिल्डर प्रयत्न करतायत. 1 धाव कंप्लीट होते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे सध्या सुरू आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 4 तारांवर अटकवलेला स्पायडर कॅम्प मैदानावर उडत फिरत असतो, आणि षटकार, चौकार आणि 30 किलोमीटरपर्यंत तो स्पायडर कॅम्प सगळ्या गोष्टी टिपत असतो. आणि त्यानंतर पिच विजन, त्याच्याविषयी नक्की चर्चा होईल. पुढचा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आहे तो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन इथे मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावा इथे मिळताना दिसत आहेत. पिच विजन म्हटल्यानंतर फलंदाज कुठले बॉल कुठे मारतो, एक्झॅक्ट खेळपट्टीवर किती बॉल कुठे पडलेत, विकेटचा बॉल लाल, डॉट बॉल व्हाईट बॉल, असे सगळे बॉल पिच विजनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवले जातात. आणि त्यानंतर GPS बॉल ट्रॅकिंग, या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये आहेत. खुल्या टप्प्याचा बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, आणि हळूहळू ज्या गोष्टी मी इथे सांगितल्यात मला वाटते संदेश पाटील या सगळ्या गोष्टी घेऊन येतील भविष्यात. कारण संदेश पाटील असं व्यक्तिमत्व आहे, आपण ज्या ज्या गोष्टींची चर्चा दरवेळेला रायगड प्रीमियर लीगमध्ये करतो त्याचं इम्प्लिमेंट करत असतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जमान्याबरोबर जाणं. तुम्हाला आठवत असेल नोकिया कंपनी पूर्वीच्या काळामध्ये सगळ्यात मोठी कंपनी मानली जायची. प्रत्येकाच्या हातात नोकियाचा फोन असायचा. आता तो लुप्त आहे. त्याचं कारण तेच आहे, काळानुसार तुम्ही बदललं पाहिजे. जर तुम्ही बदललात तर टिकून राहाल. 10 धावा, 2 फलंदाज बाद. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेनवर बॉल होता, खूप चांगला ड्राईव्ह केला. डीपमध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला आहे, आणि तोपर्यंत दुसरी धाव पूर्ण केली जाईल का हे पाहायचं आहे. नॉन स्ट्रायकर एंडला आता मात्र पंच सांगतायत टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. रनआउट चेक होईल.
सो मी मगाशी चर्चा करत होतो 6वा बॉल ट्रॅकिंग GPS चेंडूचा तो ऑलमोस्ट श्वास टिपतो, बॉल कुठे पडला, किती वेगाने आला, किती उसळला, किती फिरला, GPS सेन्सर सगळ्या गोष्टी टिपत असतात. गोलंदाजाची मुवमेंट, बॉलचा अँगल आणि या रिअल टाईममध्ये दाखवल्या जातात आणि हे सगळं विज्ञान आहे. विज्ञानामुळे हे सगळं शक्य झालंय. बघूया आता निर्णय काय येतोय. रनआउट आहे, फलंदाज बाद आहे आणि हे पहा, हे कॅमेरा वर्क खूप महत्त्वाचं ठरेल म्हणून या सगळ्या गोष्टींचा मी इथे उल्लेख करत होतो. त्यानंतर स्मार्ट स्टंप, इथे पहा क्रीजच्या थोडासा मागे राहिला त्या लाईनच्या फलंदाज आणि फलंदाजाची बॅट, त्याच्यामुळे इथे जावं लागेल. आणि सध्या स्मार्ट स्टंप याच्याविषयी चर्चा आपण करत होतो, परंतु इथे फलंदाज त्याच दरम्यान रनआउट होतोय. विकेट पडली की स्टंपमध्ये LED लाईट लागत आहेत. महेश नानगुडे सारखा खेळाडू ज्याने 10 बॉलमध्ये 12वा अर्धशतक या रायगड प्रीमियर लीगमध्ये कंप्लीट केलं. मुळशीचा डॉन आता मात्र तंबूच्या आश्रयाला चाललाय. मोठी विकेट आली आहे. अप्रतिम डीजेचं वादन इथे आहे, याच्यामध्ये शंकाच नाही आहे. STC डीजे सूरज. सो स्टंप विषयी मी चर्चा करत होतो. स्टंपमध्ये देखील कॅमेरा आहेत, रनआउट त्याच्यामुळे टिपला जातो. स्मार्ट स्टंप आणि DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम ज्याची आपण चर्चा करत होतो, त्याच्यामध्ये हॉकाय, अल्ट्रा एज, बॉल ट्रॅकिंग या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पिकअप शॉट ऑन द राईज, बॉलला फेकलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, वाईडिश लॉंग ऑफला. हाय तो रायगड प्रीमियर लीग सिक्सर. टायमिंग भव्य षटकार इथे पाहायला मिळतोय. फलंदाज विजय पिल्लई बालाजीच्या पॅटमधून हा थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. ऑन द राईज हा फटका सजवत असताना अतिशय क्लासिकल फटका होता. नजर स्थिर होती फटक्या मागे आणि थेट बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा येत आहेत. गोलंदाज सनी डोलकर वर आक्रमण सोडून दिलाय. प्रेशर कदाचित मागच्या षटकाराचा आहे. वाईड बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि जिथे फलंदाज रनआउट झालाय महेश नानगुडे, आता त्याची भरपाई तुम्हाला करावी लागेल. धावा कराव्या लागणार आहेत, कारण आता नॉकआउट फेजमध्ये आपण आहोत. जिंकणं गरजेचं आहे, हारणं जंगलात राहतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढत राहिलं तर मात्र प्रेशरमध्ये येईल बॅटिंग करणारा संघ. स्वर्गीय महेश पोट शेलघर, जीवदानी पामन डोंगरी. 18 धावा, 3 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना सनी डोलकर गोलंदाजी करतोय. ड्रायव्हिंग लेंथवर हा बॉल होता. खूपच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल तिथे मिळत असताना जंतर मंतरवर एक मोठं आंदोलन सध्या आपल्या भूमिपुत्रांनी छेडलंय. आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव दिलंच गेलं पाहिजे, त्याच्याविषयी तो संघर्ष. आणि सध्या आपण पाहतोय अनेक टेक ऑफ होतात, अनेक उड्डाणं सध्या सुरू आहेत इंडिगोची. सो 19 धावा आहेत, 3 फलंदाज बाद झाले. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. सनी डोलकर या ओव्हरमध्ये 13 धावा आल्यात. रिमझिम बरसणारा पाऊस, चिखलातलं क्रिकेट, मातीतलं क्रिकेट, कोणी घसरतं, कोणी पडतं, कोणी सावरतं या क्रिकेटच्या माध्यमातून. परंतु क्रिकेट थांबलेलं नाहीये. क्रिकेट आता वर्षभर क्रिकेट खेळलं जातं. जसा क्रिकेटचा हंगाम यानंतर सुरू होईल दसऱ्याला, प्रत्येक गावोगावात क्रिकेट खेळलं जातं. दिवाळीला अनेक प्रीमियर लीग येतात. मला वाटतं रायगड प्रीमियर लीगची देखील घोषणा झाली आहे. 6 सप्टेंबरला ऑक्शनही आहे त्या रायगड प्रीमियर लीगचा. अध्यक्ष मंगेशजी वाकडेकर जे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत, त्यांच्या संकल्पनेतून ती स्पर्धा परत तुमच्या भेटीला येते. क्रांतीवीर मैदान शिरडोन येथे. आणि डगआउट पहा, या डगआउटमध्ये सध्या हे सगळेच खेळाडू पाहायला मिळतात, निश्चिंत आहेत. दोन्ही संघ ताकदवान आहेत एकमेकांच्या समोर. सुपर 16 मध्ये सुपर 8चा प्रवास इथून सुरू होईल.
शॉर्ट बॉलचा वापर कौस्तुभने मगाशी देखील शॉर्ट बॉलने सुरुवात केली. पंचांचा इशारा वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग इथे येते पहिल्याच बॉलवर कौस्तुभला. परंतु कौस्तुभची ॲक्शन खूप चांगली आहे. लाईन ऑफ ॲक्शन, त्यानंतर बॉल रिलीज, फॉलो थ्रू, रिदम, बॉल डिलिव्हर्ड करत असताना धावतो त्याची रिदम, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यावेळेला बॅकफुटला जात असताना कट केला, डीपमध्ये बॉल टर्न होईल. कव्हर पॉईंटमधून दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातो आणि 2 धावा इथे मिळताना दिसतील. आणि कौस्तुभच्या विरुद्ध वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण कौस्तुभ शार्प इन कटर बॉल चांगला टाकतो आणि तेच इथे केलं. विजयने थोडासा थांबला, बॅकफुटला जाऊन कट केला, तिथून एक धाव आणि त्यानंतर दुसरी धाव कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 22-22, 3 फलंदाज बाद आहेत. नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन आता रेडी राहायचंय, कारण तिसरं षटक सुरू झालंय. पुढच्या सामन्यामध्ये खेळणारे संघ आहेत अक्षय एंटरप्राइजेस मोक्ष, जीत 11 पोसरी आणि त्यांच्या विरोधात आर्यन ग्रुप चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहा टॉस साठी. 22 धावा, 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना सकाळचं सत्र अतिशय प्रफुल्लित मंत्रमुग्ध करणारं हे वातावरण रायगड प्रीमियर लीगचं अंतिम टप्प्याच्या दिशेने हळूहळू वाटचाल करणारी क्रिकेटची स्पर्धा तुमच्या भेटीला आणली आहे. सगळ्याच कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. परत एक वेळा बॅकफुटला जात असताना चांगला पंच केलाय, बॉल डीप मधून चाललाय, स्वीपर कव्हर मध्ये खराब फिल्डिंग, 1 टू 4, बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावा चौकार. राहुल इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. मामन डोंगरी म्हटल्यानंतर राहुलची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे. कुठल्याही स्पर्धा असो, लीग असो किंवा गावाच्या स्पर्धा असो, एक सिंगल इथे मिळताना दिसते. 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय. परत बॅकफुटला गेलाय. मी म्हटलं होतं थांबून खेळावं लागेल या गोलंदाजाच्या विरुद्ध आणि तसंच झालंय. वेट अँड वॉच, बॉल सीमा पार, 6 धावा षटकार. Welcome to Diba. फुट पंच केलं, हॅमर्ड केलं अक्षरशः या बॉलला. कव्हर पॉइंट मधून बॉलला थेट पाठवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे पा बॅट पोचली त्या बॉल पर्यंत आणि हेच करावं लागेल. अक्सा एअरचं विमान आता लँड होईल. आकाशा एअर परत बॅकफुट पंच, हा देखील बॉल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. थांबा आणि नंतर वाट लावा, हेच इथे सांगत असताना बालाजीच्या बॅटमधून सिक्सर. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. खतरनाक बॅटिंग, वेट अँड वॉच पॉलिसी. मी म्हटलं होतं जर तुम्हाला इनकटर या गोलंदाजाचा थांबवायचं असेल तर तुम्हाला थोडंसं थांबावं लागेल, खेळपट्टीवर वेळ द्यावा लागेल आणि तेच केलंय बालाजीने. विजय पिल्लई बालाजीच्या बॅटमधून बॅकफुट पंचेस एवढे खतरनाक होते की सध्या तो सरपंच या टीमचा. पॉइंटला मारले, कव्हर पॉइंटला मारले आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर हा बॉल त्याने कव्हर्सला, स्वीपर कव्हरला षटकार मारला. राहुल सध्या आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतो. खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला पाहिजे, प्रत्येकाची भूमिका आहे. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांनी तर बॉल बॉयचंही काम केलंय. इथे आपण 12th मॅन आहात, परंतु नेहमीच तुम्ही चांगलं क्रिकेटही खेळत आलेलात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतो, हलकीशी अपील इथे पाहायला मिळते. कदाचित हाईट फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो या बॉलवर आणि तेच इथे पंच दर्शवत असताना कदाचित बॅटलाही लागलाय. येस नो, ते बॅटला नाही तर पायाला लागलाय आणि उंची असावी.
ऍक्शन रिप्ले मागच्या बॉलचा आणि ते चित्र पिचिंग इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ, त्यानंतर थोडीशी उंची आणि इथे त्यानंतर एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल नंतर ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13ची सरासरी धावा झालेल्या 39. 3 फलंदाज बाद. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. थँक्यू डीचे. परत एक वेळा स्कोर सांगतोय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 39. 39. 3 फलंदाज बाद. 13ची सरासरी. करंट रन रेट आहे 13. 39 धावा झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. स्वर्गीय महेश पोट शेलगर जीवदानी बामण डोंगरी केदारनाथ 11 तळेखार मुरुडच्या विरुद्ध खेळत असताना या मॅच मध्ये आणि गोलंदाजीमध्ये आता तेजस काटकर. आणि सध्या विजय पिल्ले बालाजी खूप चांगली बॅटिंग करत असताना 6 दिवस पंचांची भूमिकाही त्यांनी पार पाडली. खरा ऑलराऊंडर आहे. बॅटिंग बॉलिंग अंपायरिंग सगळ्या गोष्टी वन मॅन. तेजस पहिला बॉल परत बॅकफुटला गेला, कट केला पॉइंट मध्ये, डीप मध्ये फिल्डर येत आहे. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होईल आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कधी कधी खेळपट्टीवर थांबणं किती महत्वाचं ठरतं हे इथे विजय पिल्ले बालाजीची इनिंग सांगून जाते. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हेही आहे, कोरडी खेळपट्टी आहे. बॉलमध्ये कधी बाउन्स मिळतोय, कधी बॅकफुटला जाऊन वेळ मिळतो फलंदाजासाठी आणि इथे कदाचित स्पिनरचा वापर व्हायला पाहिजे होता, परंतु तो वापर सध्या तरी दिसलेला नाहीये. कारण कोरड्या खेळपट्टीवर बॉल चांगले वळतात, ते सध्या तरी दिसलेलं नाहीये. कारण वेगवान गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण होईल, कारण बॉल थांबून बॅटवर येतोय. ऑन साइडला स्लॉक हिट करण्याचा प्रयत्न होता, स्लॉक स्वीप, परंतु डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक धाव कंप्लीट. परत इथे दुसरी धाव मिळताना दिसेल. सध्या 4थं षटक सुरू आहे. सीम बॉल ओव्हर. 3रा किंवा 4थ्या षटकामध्ये तुम्हाला या बॉलने गोलंदाजी करायची आहे. पिवळ्या कलरचा हा बॉल आहे सिक्सरचा, त्याच्यावर हलकीशी सीम आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल चांगला स्विंग होतो. आज हे लँडिंग आणि टेक ऑफ सातत्याने होत राहतील. हे विमानतळाचं अतिशय चांगलं दृश्य. अगदी त्या ट्रॅकच्या बाजूला वसलेलं हे क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावर रायगड प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा होते. वैमानिक म्हणजे जो पायलट असेल इंडिगोचा आणि त्यातल्या त्यात जे प्रवासी सध्या त्या इंडिगोच्या विमानाने प्रवास करतात, त्यांना देखील ऑलमोस्ट या हाईटने ही क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळते. उतरता उतरता एक वेगळा आनंद त्यांनाही मिळतो. ही क्रिकेट कुठेच थांबत नाही. डेड बॉलचा इशारा. क्रिकेट अविरत सुरू राहताना हे अविरत क्रिकेट सुरू ठेवण्यासाठी या सगळ्याच आदर्श स्पोर्ट्सच्या प्रत्येक तरुणाने मेहनत घेतली आहे. कारण रायगड प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला दिली आहे. शॉर्ट बॉलचा वापर, पुल केला, बॉल हवे त्या फिल्डर तिथे आहे. आणखीन एक झेल ड्रॉप. विजय पिल्ले सकाळी मला वाटतं नशिबाचा नाश्ता करून आलाय आणि ते टायमिंगच फसलं होतं या बॉलवर. शॉर्ट बॉल होता, ऑलमोस्ट बरोबर पुल केला होता डीप मिड विकेट रिजन मध्ये. एक सोपा झेल ड्रॉप करण्यात आलाय. एक मोठं जीवदान इथे मिळतंय, तोही शुभमच आहे. दोन्ही शुभम बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहेत. शुभम शिंदे आणि शुभम नाईक. धावा झाल्यात 44. 3 फलंदाज बाद. ओव्हर नंबर 4चा खेळ सध्या प्रगतीपथावर असताना विजय पिल्ले त्याच्या बॅटमधून धावा आल्या 33. आणखीन एक अर्धशतक येईल का? कारण याच्यानंतर एक षटक अजूनही शिल्लक आहे, होऊ शकतं. हा बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. अंपायरचा इशारा येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. व्हाईट बॉलचं अवे फ्रॉम द बॉडी, लाईनच्या बाहेर, ट्रॅम्प लाईनच्या पलीकडे, आणि त्याचमुळे व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलाय. स्लॉट मध्ये बॉल होता आणि बरोबर फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, थेट सीमा पार. 6 धावांसाठी षटकार.
नागवा थँक्यू डीजे. आणि काय फलंदाजी आता इथे सुरू आहे. पहिल्या काही ओव्हर्स मध्ये असं वाटत होतं की धावा येताना दिसत नाहीये त्या टीमसाठी. त्यानंतर बालाजी खेळतो आणि आता मात्र फटका मारलाय प्रतीश मस्करने. 6 धावा त्याच्याही बॅटमधून येत आहेत. या धावा खूप महत्वाच्या आहेत कारण 50 अर्धशतक पूर्ण झालंय. धावा झाल्यात 51. अजूनही 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 बॉलमध्ये जर तुम्ही 24-25 धावा केल्या तर नक्कीच 75च्या आसपास एक चांगलं टार्गेट सेट होईल. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 52. यावेळेला परत ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे प्रेक्षक सांगतायत, लहान मुलं शाळेतली ती सांगतायत बॉल सीमा पार, षटकार. आणि या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 58. चांगला फटका इनसाइड आउट कारण मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा उचललाय. बॉलला थेट पाठवलंय वाईडिश लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. तिथून 6 धावा मिळाल्यात आणि पहा ती आमची सगळी शाळेतली लहान मुलं सांगतात बॉल सीमा पार गेलाय. 6 धावा येत आहेत. मॅच ऑन. पहिल्याच डावामध्ये कुठेतरी स्वर्गीय महेश पोट, जीवदानी बामण डोंगरी या टीमने देखील कमबॅक करून दाखवलंय. 58 धावांपर्यंत मजल मारली आहे त्यांनी देखील. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रेडी राहायचंय. मागच्या 12 बॉलमध्ये 39 धावा आलेल्या आहेत. हे मात्र विशेष आणि इथूनच तर सामने बदलतात. काल आम्ही नवी मुंबईमध्ये भाई चषक ही क्रिकेटची स्पर्धा पाहिली. 2 ओव्हरमध्ये 45 धावा पाहिजे होत्या आणि नागेश वाडेकर ताप आला होता परंतु त्याने विरोधी टीमला ताप दिला आणि शेवटी त्या धावा चेस केल्या. आता मागच्या 12 बॉलमध्ये 39 धावा आल्यात. डगआउटमध्ये जर तुम्ही एक नजर टाकाल तर सध्या निश्चिंत आहेत सगळेच खेळाडू. दुसऱ्या टीमलाही वाटते की या धावा आम्ही असे चेस करू. अक्षय इंटरप्राइजेस मोक्ष जीत 11 पोसरे आणि त्यांच्या विरोधात खेळणार आहे आर्यन ग्रुप चिरले. दोन्ही टीमचे कॅप्टन लास्ट कॉल आहे. कॅप्टनने टॉस साठी उपस्थित राहायचे. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल मिड इनिंग ब्रेक मध्ये. सो 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 58. लॉस ऑफ 3 विकेट. विजयने जम बसवलाय. या खेळपट्टीवर तळ ठोकून त्याची फलंदाजी सध्या सुरू आहे आणि आता ज्याची मी चर्चा करत होतो कदाचित लेफ्ट आर्म स्पिनर त्याचाही रनअप चांगला आहे परंतु तो काही बॉल वेगाने टाकेल काही बॉल कमी गतीने टाकेल का असे प्रश्न उद्भवले जातील. आणि आता लास्ट ओव्हरमध्ये निखिल पाटील आलाय गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल थोडासा बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमच्या धावेमध्ये भर पडते या वाईट बॉलचं. आणि हा चांगला टर्न झाला पहिलाच बॉल. याच गोष्टीची मी चर्चा करत होतो. ज्यावेळेला कोरडी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीवर बॉल फिरवण्याचं कसब तुमच्याकडे असेल तर बॉल चांगला फिरतो. ते बॉल तुम्ही चांगले फिरवू शकता. निखिल पाटील या ओव्हरमध्ये धावा झाल्यात 59. पहिलाच बॉल थोडासा पुढे टाकला. बॉल हवेत आहे. संधी ते निर्माण झाली आहे आणि तिथे गोलंदाजाला विकेट मिळताना दिसेल. हीच तर चर्चा होती की फिरवणारा जर गोलंदाज आला या खेळपट्टीवर चांगली कामगिरी होईल आणि फलंदाज सेट बॅटर विजय आउट. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग.
दत्तूने हा झेल टिपलाय. आयकॉन खेळाडू आहे सावर्डे रत्नागिरी परिसरातील आणि त्याच्या हातामध्ये हा झेल विसावतोय. फलंदाज बाद होईल. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड स्थिर आहे. धावा झाल्यात आतापर्यंत 59. पाचवं षटक सध्या सुरू असताना धावा झाल्यात 59. धावा सध्या फलकावर लागल्यात. पाचवं षटक सध्या सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येईल जयदीप म्हात्रे. लॉस ऑफ 4 विकेट. नेक्स्ट मॅच त्याची तयारी होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आता रेडी राहायचे. टॉससाठी पुढचा सामना आपल्या भेटीला येणार आहे. तो तगडा सामना आहे आज. जे सुपर 16 सामने आहेत ना ते रोमांचकच होणार आहेत. परत बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतमध्ये लागला. एक सिंगल इथे मिळताना दिसेल. फिरकीपटू कमाल करतील आज. जर असंच ऊन तापत राहिलं तर या खेळपट्टीवर फिरकीपटूंचा जलवा तुम्हाला पाहायला मिळू शकतो. आणि त्याच्याचमुळे ती चर्चा होती की जर कोरडी खेळपट्टी आहे, पाऊस पडत नाहीये, तर अशा परिस्थितीमध्ये फिरकीपटूंचा वापर होईल. आणि तेच केलं लास्ट ओव्हरमध्ये. निखिल पाटील रनअप मोठा आहे परंतु बॉल चांगला फिरवतोय. ओ ही चूक केली आहे निखिलने. फुल टॉस बॉल दिला. फुल टोल वसूल केलाय. बॉल थेट सीमारेषा पलीकडे. वाडिश थर्ड मॅनला षटकार. युग पुरुषा महापुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. सो DRS इथे वापरलाय बॅटिंग करणाऱ्या टीमने. वेस्ट आहे फुल टॉस साठी. पाहूया निर्णय काय येतोय. डिसिजन पेंडिंग आहे. हो चौका आहे पण तुम्ही डिसिजन पेंडिंग ठेवलाय ना. हा मग तेच एक होईल. मग 5 धावा जर दिल्या तर याच्यासाठी मी बोलत होतो की बॉल नो बॉल आहे. वेस्ट आहे फुल टॉस आहे आणि आता त्या 4 धावा +1 अशा 5 धावा मिळतील. थँक्यू सो मच. टोटल 5. कारण षटकार दिला होता पंचांनी, तो मात्र त्यांनी डिसिजन मागे घेतला. सांगितलं हा चौकार आहे कारण एक टप्पा घेत गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा नो बॉल देखील घोषित करण्यात आलाय. वेस्ट आहे फुल टॉस आणि त्याच्यामुळे नो बॉलची घोषणा. 5 धावा मिळतील आणि टीमची धावसंख्या पुढे जाते. 5 धावांच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 65. आता या धावसंख्या चांगल्या झालेल्या आहेत. मी मगाशीच म्हटलं होतं जर त्या 8 बॉल आहेत, 8 बॉलमध्ये 24-25 केलं तर 75चं टार्गेट येईल. हा बॉल फिरवण्याचा प्रयत्न होता. नो बॉल होता फ्री हिटचा. इथे बॉल आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. फ्री हिटचा बॉल ज्यावेळेला डॉट बॉल येतो, जसा बॅटर शफल झाला, फॉलो केलं, त्यावेळेला बरं वाटतं कॅप्टनला की गोलंदाजाने कुठेतरी चांगली कामगिरी केली, चांगलं कमबॅक केलं. 65 धावा. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 75 पर्यंत जातील का? आणि 75 झाल्या तर मग येईल मजा. परत चांगला बॉल फिरवलाय. विकेट कीपर बीट झालाय, बॅटर बीट झालाय आणि तोपर्यंत 1 धाव मिळताना दिसेल. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून. अतिरिक्त धाव अवांतरच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 66. लॉस ऑफ 4 विकेट. 4.4 ओव्हरचा खेळ संपलाय. 66 धावा फलकावर आहेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. या ओव्हरच्या दरम्यान पुढे टाकलेला बॉल होता. बॉल हवेत आहे. परत एक वेळा दत्तू गोलंदाज पाहतोय परंतु दत्तूचाही प्रयत्न चांगला होता आणि शेवटी त्या 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील.
जयदीप मात्रेच्या माध्यमातून डबलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 68 धावा 68. शेवटचा बॉल या डावातला आणि या बॉलवर जर षटकार आला तर जेवढं लक्ष मी चर्चा करत होतो तेवढं लक्ष येईल 75चं. 68 धावा झाल्यात. हा बॉल खूप महत्वाचा आहे कारण 75 एक मोठा दबाव होऊ शकतो. आकड्यांचा खेळ आहे क्रिकेट. 50 धावा 75 100 अशा धावा ज्यावेळेला स्कोर बोर्डवर येतात त्यावेळेला रन चेसिंग मध्ये थोडासा दबाव नक्की असतो. रनआउटची संधी आहे आणि अंडरआर्म थ्रो आता स्टंपवर लागलाय. पाहूया पंचांचा इशारा काय येईल. तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झालाय. पहिल्याच रनला ना चेक होईल. येस, पहिल्याच रनला स्ट्रायकर एंडला रनआउट चेक केला जाईल. पहिल्याच रनला बॅटर रनआउट आहे त्याच्यामुळे एकही धाव मिळणार नाही. हे पा स्ट्रायकर एंडला बॉल जसा स्टंपला लागला अंडरआर्म थ्रो झाला आणि इथून चित्र स्पष्ट आहे कारण शेवटच्या बॉलवर डॉट बॉल आलाय. रनआउट झालाय फलंदाज. धावा झाल्यात 68 69 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 69 69 धावांची गरज आहे. RN स्पोर्ट्स शिर्ले या टीमचे कॅप्टन इथे आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात बंटी बद्रिके हे कॅप्टन आहेत. अक्षय इंटरप्राइजेस जीत मोक्ष 11 पोसरी या दोन्ही टीमचे कॅप्टन. आणि आता होईल टॉस. ट्वेंटी4 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील, आकाश तारेकर, आई बाईक सम्राट या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. 1 मिनिट. आदर्श स्पोर्ट्स हा कॉल होता आणि यस आदर्श स्पोर्ट्स म्हणजेच बंटी बद्रिकेने इथे टॉस जिंकलाय. बंटी, आता आपण सुपर 16 मध्ये आलेलो आहोत आणि रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर नेहमीच चर्चेचा विषय असतो. मग टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा असो किंवा रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो. टॉस जिंकलाय, तूही कार जिंकले रायगड प्रीमियर लीग मध्ये. ज्या पद्धतीने हे आयोजन होत आहे, काय तुमच्या भावना आहेत? आतापर्यंत सातत्याने हे प्रश्न अनेक वेळा विचारले असतील परंतु एक वेगळं उत्तर तुझ्याकडून अपेक्षित आहे. नाही, आयोजन तर जसा वेगळं उत्तर तुम्ही बोलले ना, तर जे खेळाडू विशालदा पहिले जे आयोजक आहेत ते पहिले खेळाडू होते जे तुम्ही वारंवार बोलता. मग त्याच खेळाडूंना त्यांनाच माहिती आहे की खेळाडूंना काय पाहिजे पुढचा प्लॅटफॉर्म. त्याच अनुषंगाने त्यांनी ही टुर्नामेंट ठेवली आणि तसे त्यांनी स्टेज दिलाय. त्याच्यामुळे ही टुर्नामेंट चांगली झालेली. आता टॉस जिंकला, निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग घेणार आम्ही. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. करण मडवी माझ्याबरोबर आहेत. करण, टॉस बाजूने लागलेला नाही परंतु क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं हेड टेल शिवाय देखील क्रिकेट नाहीये. ठीक आहे, टॉस बाजूने लागलेला नाहीये. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता तू? नक्कीच मला बॅटिंगच पाहिजे होती, मी बॅटिंगच घेतली असती. आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत तुझ्या आर्यन स्पोर्ट्स शिर्लेने जो परफॉर्मन्स दिलाय, सगळे खेळाडू एकत्रित येऊन खेळत आहेत, सॅटिस्फॅक्शन आहे का की या मॅचमध्ये अजून काही एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याचा प्रयत्न तुमच्याकडून असेल? नाही, नक्कीच सर्वजण चांगले गेले, बॉलिंग देखील चांगली गेली म्हणून आम्ही मॅच जिंकलो. आणि बॅटर म्हणून तुझ्या व्यतिरिक्त तुला असं काय वाटतं की कुठल्या खेळाडूने धावा करणं गरजेचे आहेत? कारण 75च्या आसपास जर धावा केल्या तर चॅलेंजिंग स्कोर निर्माण होऊ शकतो. बॅटिंग सर्वांनी चांगली गेली पण अजय पाटील थोडा कमी पडला. अजय पाटीलने या मॅचला बॅटिंग करावी अशी माझी इच्छा आहे. चला तर करण सांगतोय की अजय पाटीलकडून मला अपेक्षा आहेत, त्याने चांगली बॅटिंग करावी, हेच त्याचं वक्तव्य होतं. परंतु आता कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील जाणार आहोत. रायगडची धडाडती तोफ मच्छिंद्र पाटील सर, जे हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतून नेहमीच तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करत असतात. ऐकूया त्यांना कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. हेलो चेक. बहुत 27 गाव संघर्ष समिती, लोकनेते दिबा पाटील संघर्ष समिती सल्लागार पद्माकर पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. पद्माकर पाटील साहेब, आपल्याला विनंती करतो आपण या व्यासपीठावर आपण सातत्याने संघर्ष करत आलेला आहात आणि आपल्याला आपण विनंती करतोय रायगड प्रीमियर लीग मध्ये व्यासपीठावर या. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज.
बहुत बहुत शुक्रिया कुणाल सर। चलेंगे दोस्तों मैदान के रैकेट प्रीमियर 2026 का काफी खूबसूरत लम्हों के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई। समय बताएंगे हम आपको, बज चुके सुबह के 11:03। काफी खूबसूरत लम्हों के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई 90 दिनों में हम आपके साथ हैं। हरी घास के गालीन, उस पर ये टिपकती हुई बारिश की बूंदे और ठंड हवा बहती हुई हमारे बदन को छूती हुई काफी शानदार माहौल के साथ श्रृंखला आगे बढ़ती हुई। क्या माहौल है यहाँ पर, जो दर्शक यूट्यूब के ऊपर इस श्रृंखला को देख रहे हैं सभी का स्वागत है, सभी को मेरा प्यार भरा नमस्कार। हमारे साथ है कांचन पालकर जो कि नामी स्कोरर है, वो भी हमारे साथ पिछले 8 दिनों से श्रृंखला में अपना साथ निभाते और 90वें दिन में आज आपके साथ है। रागे प्रीमियर लीग का ये जो संकल्पना है काफ़ी बेहतरीन संकल्पना है। जिस तरह से मंगेश जी वाकड़ीकर इनके माध्यम से हमने संकल्पना देखी, इसके बाद पिछले साल महेश जी कडू साहब इनके माध्यम से छठा पर्व हमने देखा, छठा संस्करण देखा रायगढ़ प्रीमियर लीग का, और ये दूसरा सीजन हम देख पा रहे हैं। मानसून रायगढ़ क्रिकेट कहा जा सकता है प्रीमियर लीग इसको, क्योंकि बारिश में खेला जाने वाला ये पड़ाव काफ़ी खूबसूरत लम्हों के साथ 15 तहसील को मिलाकर हर टीम में एक खिलाड़ी आइकॉन बतौर खेलते हुए काफ़ी खूबसूरत नज़ारा और शानदार माहौल। सामने ही हमारे दीबा पाड़ी इंटरनेशनल एयरपोर्ट हम देख पा रहे हैं, कई सारी फ्लाइट्स वहाँ पर लैंडिंग हो रही है, ये भी खूबसूरत नज़ारा है। आइए यहाँ पर इस मुकाबले को यहाँ से देखिए, यहाँ से देखने का कुछ एक और मज़ा है जो दर्शक यहाँ पर नहीं पहुँच सकते उनके लिए। ये देखिए कुणाल जी दादे सर हमारे साथ है। आइए कुणाल सर, स्वागत है IPL के बेहतरीन क्रिकेट कमेंटेटर। और ये डगआउट का माहौल काफ़ी रंगीन माहौल है। दर्शक इस बात के लिए जानना चाहेंगे कि इस प्रकार ये मुकाबला होगा। ज़रूर जी हाँ, हम आपको बताना चाहेंगे, हारू क्रिकेट से जुड़ी वारदात हम आपसे साझा करना चाहेंगे, क्योंकि ये मुकाबला इस प्रकार दिख रहा है कि 68 रन बनाया 5 विकेट के नुकसान पर, जबकि टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करने का मौका मिला महेश स्पोर्ट्स शेल के जीवदानी बामनगर टीम को। शुरू में 39 रन बने 3 ओवर में, लेकिन पिछले 2 ओवर में 29 रन बने जो कि 1.5 ओवर में बनाए गए, और कुल मिलाकर 68 रन बनाकर 69 का लक्ष्य रखा है। पिछले मुकाबले की बात करेंगे तो पिछले मुकाबले में 62 का लक्ष्य था, बड़े आसानी के साथ चेस किया था वो विशाल जी की टीम ने, जहाँ पर आशीष मेहरुकर कप्तान थे। लेकिन अब ये मुकाबला क्या चेस होगा या फिर रोका जाएगा इन रनों को, ये भी देखने वाली बात होगी। कमेंट्री बॉक्स में कुणाल दादे सर हमारे साथ है, IPL कमेंटेटर, और करजत की मीठी आवाज मराठी की बेहतरीन कमेंटेटर हमारे साथ है शुभम नाइक। यहाँ पर आते हुए तेजस काटकर माफ कीजिए 24 इवेंट्स टाइम हमारे साथ है। आरंभिक जोड़ी मैदान पर आ चुके 5 ओवर का मुकाबला, और 5 ओवर के मुकाबले में 69 का लक्ष्य का पीछा करती हुई ये जोड़ी मैदान पर। पहली गेंद पर बड़ा शॉट, बहुत ही बड़ा शॉट। पिछले मुकाबले में भी केतन मात्र ने पहले गेंद पर चेसिंग में छक्का लगाया था, उसी को यादों को ताजा किया। ये बेहतरीन शॉट, 6 रन। शुभम नाइक इसीलिए तो जाने जाते कारा प्रार। पहली गेंद खराब तो नहीं थी, लेकिन शॉट को बना लिया बल्लेबाज ने। कंक्रीट की विकेट है, गेंद यहाँ पर रबर बॉल है जो टेक ऑफ ज्यादा होती है, उछाल ज्यादा देखने को मिलता है, और ये बिल्कुल बल्ले का सा किनारा, और यहाँ से मिलेगा पहला विकेट। सिर्फ यही हुआ था कांचन पिछले मुकाबले में भी, जब केतन महादेव पहले गेंद पर छक्का लगाया, दूसरे गेंद पर आउट हुए, और ये इस मुकाबले में यही देखने को मिला। और टीम का स्कोर यहाँ पर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। कल्पेश ठाकुर अच्छी गेंदबाज कर दे। कल्पेश की हम सराहना करना चाहेंगे, जिस प्रकार से पहले गेंद पर छक्का लगाने के बाद अपने आप को सवारना था उनको, और सवार भी दिया उन्होंने। और टीम का स्कोर यहाँ पर 6 रन बिना 1 विकेट के नुकसान पर। बहुत खूबसूरत नज़ारों के साथ रायगढ़ प्रीमियर लीग का शानदार सफर। ये हरी घास की गालीन और इस पर टिपकती हुई बारिश की बूंदे और ठंड हवा बहती हुई। सामने यहाँ पर कई सारी फ्लाइट यहाँ पर लैंड करती हुई। क्या नज़ारा यहाँ पर, काफ़ी खूबसूरत और शानदार नज़ारा। पिछले 8 दिनों में नज़ारा हम देख पा रहे, और 90वें दिन में आज हम नॉकआउट में हैं, और सुपर 16 के मुकाबले बारिश का भी इंतज़ार किया जा रहा है। बारिश की हल्की सी बूंदे यहाँ पर तो गिर रही है, और जब हरी घास के गालीन पर वो बूंदे गिरती है तो ये नज़ारा काफ़ी खूबसूरत बन जाता है।
टीम का स्कोर 6 रन। विकेट गिरा पर कल्पेश ठाकुर के पहले गेंद पे छक्का, उसके बाद विकेट। गेंदबाजी में तब्दीली, निखिल पाटिल आती हुई बल्लेबाजी में बहुत अच्छे शॉट था, लेकिन लगा पर बैकअप भी इतना खूबसूरत था। एक रन पूरा के दूसरे की तमन्ना थी और देखते देखते 2 रन भी पूरे किए। अच्छी दौड़ विकेटों के बीच में तेजस खाटकर और निखिल पाटिल के बीच में। झलक कि पहला रन तेजी से लिया, देखा कि दूसरे रन के लिए लौटना पड़ा और जी हाँ लौट कर पूरा भी किया। हौसला अच्छा हो, इरादे नेक हो तो ये बन सकता है मैदान पर। टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 8 पर पहुंचता हुआ, बढ़िया हिट, कोई मौका नहीं यहाँ पर, कोई खिलाड़ी नहीं है। एक और शानदार ये फ्लाइट स्ट्रोक, सीधा 6 रन, दूसरा छक्का इस सत्र का। सैंडी, और ये देखिए आवाज, ये इंडिगो की फ्लाइट यहां पर लैंड होती हुई दीपापाड़ी इंटरनेशनल एयरपोर्ट, जो कि काफी बड़ा यहाँ पर आंदोलन हमने खड़ा किया, जहां पर दिल्ली जंतर मंतर पर भी, और इस नाम के लिए संघर्ष हमेशा जारी रहेगा। बायत के बल्लेबाज के लिए इस तरह से फ्लाइट स्ट्रोक लगाना एक्स्ट्रा कवर के रीजन में ये भी एक अपने आप में बहुत बड़ी उपलब्धि होती है, और ये कर दिया बल्लेबाज ने। जैसे निखिल मैदान पर आए आंधी तूफान के साथ आगाज किया और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ। अच्छी क्रिकेट मैदान पर, हालांकि अच्छे गेंद को सम्मान, खराब गेंदों का समाचार। पहले गेंद पर छक्का आया था, आगाज अच्छा हुआ था, लेकिन उसके बाद गेंदबाज ने वापसी भी की, लेकिन उसके बाद फिर एक बार बल्लेबाज ने कड़ा जवाब भी दिया। टीम का स्कोर 15 पर पहुंचता हुआ। कंचन पालकर हमारे साथ बतर स्कोरर है, समीर जी सोमने सर हमारे साथ है, कुणाल जिदाते सर भी हमारे साथ है। स्वागत है सभी का। पूल की हवा में गेंद, खिलाड़ी मौजूद, आर्यन नाइक आसान सा कैच को लपकती हुए, और यहां पर मिलती हुई पहली सफलता गेंदबाज के लिए और टीम के लिए दूसरी सफलता, और गेंदबाज के लिए भी दूसरी। 15 पर 2 विकेटें। महापुरुषांची, युग पुरुषांची, महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी। ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी। रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी। शुक्रिया संदीप। पहले गेंद पर विकेट, अंतिम गेंद पर विकेट, एक कुछ नज़ारा कुछ फुल से देखने को मिला। दूसरे गेंद पर विकेट मिली, पहले गेंद पर छक्का आया, अंतिम गेंद पर विकेट मिले, और कुल मिलाकर 15 रन बने इस ओवर में। जबकि बल्लेबाजी की थी जब पहले दौर में बामन डोंगरी टीम ने, तो उनका स्कोर था निजी 6 रन, और टीम का स्कोर यहाँ पर अब बता रहे 15 पर 2 विकेटों के नुकसान पर। कंचन विकेटें जरूर गिरे, लेकिन रन भी तो बने, क्योंकि 2 छक्के कुल मिलाकर इस ओवर में देखने को मिले, और टीम का स्कोर 15 पर पहुंचता हुआ। टीम मीटिंग कॉल की गई, क्योंकि किस तरह से रनों को रोकना है। बामन डोंगरी टीम में जब नाम आता है तो तेजस मात्रे का नाम उभर कर सामने आता है, क्योंकि ये टीम कहाँ थी और कहाँ से कहाँ इस टीम को खड़ा कर दिया तेजस मात्रे ने, जिनकी तारीफ भी होनी चाहिए, जिन्होंने कई साल इस क्रिकेट की दुनिया में राज भी किया है। हालांकि एक पुलिसकर्मी है, करते हुए दक्ष अधिकारी, पुलिस के कर्मी के रूप में काम भी करते हैं, और क्रिकेट से काफ़ी लगाव रखते हैं, क्रिकेट में काफ़ी रुचि भी रखते हैं, क्योंकि क्रिकेट उनके नस नस में बहता है। और बामन डोंगरी टीम को पिछले 5-6 सालों में उन्होंने कहाँ से कहाँ पहुँचा, ये उनकी भी कड़ी मेहनत है। क्रिकेट के लिए हमेशा उन्होंने योगदान दिया है, चाहे रायगढ़ प्रीमियर लीग हो, चाहे हमारे तहसील में कोई भी बड़ी टूर्नामेंट हो, कोई श्रृंखला हो, वहाँ पर तेजस का काफ़ी बड़ा योगदान रहता है। बात करके विशाल जीतेकर, जिसकी हमने चर्चा की थी, कंचन जी, जिन्हें पिछले साल ISPL में बतर कोच एक बड़ी भूमिका अदा की, हमें फक्र है उनके ऊपर। हालांकि मास्टर माइंड भी है, बिजनेस माइंड भी है। हालांकि उन्होंने फार्म हाउस भी शुरू किया, जो रेंट से भी देते हैं, क्रिकेट से भी रुचि रखते हैं। 70-70 स्पोर्ट्स की उनकी शॉप भी है, यानी क्रिकेट के साथ बिजनेस किस प्रकार करना चाहिए, विशाल जीतेकर से आप सीख सकते हैं। टीम का स्कोर 15 के। अंपायर गौर कीजिए, क्यों समय लिया जा रहा है इस बार पर गौर कीजिए बौर सर। जेपी पैनल इस श्रृंखला में बतौर अंपायर का किरदार निभाते हुए तेजस जी मात्रे मैदान के अंदर गए। ये देखिए स्टे रिजल्ट, यानी कि एक अच्छी पर्सनालिटी भी बनाए उन्होंने। एक अच्छे कप्तान है, न कभी गेंदबाजी करते हैं न कभी बल्लेबाजी करते हैं, लेकिन कप्तानी अच्छी करते हैं, और यही उनकी विशेषता रही है। टीम के मैनेजर इस टीम के दत्तू सावंत, निखिल पाटिल। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का स्कोर 15-2 विकेट के स्थान पर। हालांकि बामन डोंगरी टीम ने पहले 3 ओवर में 39 रन बने बल्लेबाजी में, लेकिन अंतिम 2 ओवर में 29 बने। शुरुआत लड़खड़ाती हुई, लेकिन उन्होंने जो अंजाम दिया वो काफ़ी बढ़िया था। 68 रन बना कुल मिलाकर।
ये अच्छी गेंद थी ऑफ स्टंप पर, लेकिन कोई मौका नहीं बल्लेबाज के पास, क्योंकि गेंदबाज फॉलो थ्रू में गेंद को फील करते हुए इस तरह की ब्लॉक कॉल की जब गेंद की जाती है तो बल्लेबाज के पास काफ़ी समय तो होता है, लेकिन जो उनके सामने जो जरिया होते हैं शॉट बनाने के वो काफ़ी कम माने जाते हैं। टीम का रुका पास कर 15 पर 2 विकेटें, काफ़ी खूबसूरत शानदार माहौल। ऐसे लग रहा है कि रायगढ़ प्रीमियर लीग एक और महीना चलेगा अंचन, क्योंकि माहौल ही इस प्रकार का है कि इस माहौल से हमें घर लौटने का इरा दिल नहीं करता। इस प्रकार का माहौल, ये एक और रफ्तार भरी गेंद, कोई मौका नहीं है। बेहतरीन गेंदबाजी प्रतीश मस्कर अपना जलवा दिखाते हुए, अपने अदाकारी दिखाते हुए, क्या अच्छी गेंदबाजी। इस बार लेन को आगे रखा और हल्की सी गेंद को निचले हिस्से में भी रखा। बल्लेबाज को कोई मौका नहीं यहाँ पर, बल्लेबाज के पास एक और डॉट की समाप्ति। निखिल पाटिल, जिस निखिल ने छक्का लगाया था एक्स्ट्रा कवर के रीजन में फ्लाइट स्ट्रोक, उस निखिल को यहाँ पर बिल्कुल उनके पैरों में झंझट डाली है। एक बेहतरीन नजारा गेंदबाजी का। ऑन साइड में पुल तो जरूर किया, लेकिन एक रन की गुंजाइश की जा सकती है, जिससे के लिए पलटे हैं, लेकिन अपने इरादे, क्योंकि बल्लेबाज स्ट्राइकिंग के बल्लेबाज तैयार नहीं थे, उन्होंने अपने इरादे स्पष्ट किए कि रन नहीं बन सकता, पर 1 रन बनेगा। और निखिल ने पिछले 3 गेंदों में 1 रन बनाया। कुल मिलाकर निखिल 6 गेंदों में 10 रन बनाते हुए, और दत्तू सावंत जिन्होंने अभी अभी अपने पारी का आगाज करेंगे, क्योंकि अभी भी एक भी मौका नहीं मिला था उनको बल्लेबाज के लिए। लेकिन बात करेंगे प्रतीश मस्कर की, तो अच्छी गेंदबाजी रही, क्योंकि पिछले ओवर में 15 रन आए थे। उसके बाद गेंद को प्रतीश के हाथ में दिया, और प्रतीश के हाथ में जो गेंदबाजी हुई वो काफ़ी बेहतरीन और लुभानी गेंदबाजी हुई, क्योंकि बड़ा हिट तो नहीं आया, लेकिन गेंदबाजी काफ़ी अच्छी हुई। ये गेंद जाने दिया, गेंद को सही फैसला। नो बॉल का इशारा अंपायर बोयल सर का, क्योंकि जानते हैं कि इस गेंद को यहाँ पर जाने भी दिया। इनके ऑप्शन की थोड़ी सी बाहर गेंद थी, बल्लेबाज तैयार थे, देखिए क्रीज के बाहर गेंद, सही फैसला अंपायर का। रिटर्न क्रीज के बाहर गेंद, नो बॉल और वाइड में काफ़ी फर्क होता है, क्योंकि वाइड गेंद देंगे तो 1 रन मिलेगा, लेकिन नो बॉल देंगे तो फ्री हिट भी होता है, यानी कि सोने पे सुहागा। क्या रन बनेंगे 69, क्योंकि ये मुकाबला बड़ा मुकाबला खेला जा रहा है, नॉकआउट का मुकाबला है, सुपर 16 के मुकाबले खेले जा रहे हैं। पहला मुकाबला वैष्णव 11 कोलार जीत कर उन्होंने सुपर 8 में, ये देखिए डगआउट का माहौल, थोड़ी सी परेशानी है डगआउट में फिलहाल, तो अपने ग्लव्स को टाइट करते हुए दत्तू सावंत फ्री हिट की गेंद उनके सामने। अभी भी उन्होंने अपनी पारी का आगाज नहीं किया, क्योंकि एक गेंद मिली, वो भी नो बॉल थी, तो फ्री हिट के गेंद से शुरुआत करेंगे अपने पारी की। देखना क्या कितने नंबर आएंगे अगले गेंद के ऊपर। ओ बेहतरीन गेंदबाजी, कमाल की नजाकत, लेन में फ्लाइट किया, इस बार गेंद को फ्लाइट दी, क्या नजाकत है गेंदबाजी में। पहली गेंद उन्होंने थोड़ी ऑफ स्टंप के बाहर फेंकी थी, दूसरी गेंद निचले हिस्से में रखी थी, तीसरी गेंद थोड़ी सी बाहर गई थी, चौथी गेंद उन्होंने फ्लाइट की, यानी वैरायटी कितनी उनकी गेंदबाजी में, और इसलिए प्रतीश मस्कर इसलिए तो जाने जाते हैं। केवल 2 रन आए इस ओवर से, बेहतरीन मुजाहरा गेंदबाजी का। एक और बड़ा हिट, स्मैश हिट, और कैप में निकलती हुई गेंद सीमा पार, शानदार चौका, पहला चौका इस सत्र का। पहला चौका पर आता हुआ इस सत्र का। गेंद खराब नहीं थी कि बैकफुट पर जाकर शॉट के लिए जगह बनाए, रूम दिया अपने आप को, देखा कि एक्स्ट्रा कवर पूरा खाली है, इसका फायदा उठाया, और टीम का स्कोर 4 से उछलकर 21 पर पहुंचता हुआ। और ये आना चाहिए था, क्योंकि पिछले 3 गेंद में काफी दबाव बरकरार किया था प्रतीश मस्कर ने, और इसके जवाब में आता हुआ ये चौका, बढ़िया हिट एक और, लेकिन गेंद जा रही है मिड विकेट के ऊपर, खिलाड़ी मौजूद है, पूरा किया जैसे की तमन्ना थी, लेकिन अपने आप को जब तक सवारे संभाले, गेंद को फेंके, तब तक समय मिला बल्लेबाज को यहाँ से 2 रन पूरा करने का। इसी के साथ ओवर की हुई समाप्ति, पिच कुल मिलाकर 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 23 रन 2 ओवर के खेल समाप्त के तत्पश्चात। आने वाले इस समय क्रिकेट में आप देख सकते हैं सरपंच उप सरपंच ट्रॉफी नितलस गांव की ओर से आने वाले 27 अक्टूबर से 1 नवंबर यानी कि टूर्नामेंट का आगाज हो चुका है। टेनिस का एक पहला नंबर 1 लाख, दूसरा 50, तीसरा 25, चौथा 25 और 5वां भी 25 नितलस गांव की ओर से। और ये देखिए रायगढ़ प्रीमियर लीग, ये खूबसूरत ट्रॉफी, जिस ट्रॉफी के लिए संघर्ष जारी है, जिस ट्रॉफी के लिए श्रृंखला में 32 टीमें कुल मिलाकर शरीक हो चुकी है, और सामने बगल में बिल्कुल हमारे छत्रपति शिवाजी महाराज, जिनकी प्रतिमा देखकर हमारे अंदर स्मृति निर्माण होती है, जो थकान होती है वो गायब हो जाती है। वैसे हमारे छत्रपति शिवाजी महाराज
TB टीम का स्कोर 2 विकेटों के नुकसान पर। हमारे कमेटी बॉक्स में आकाश तारेकर वंडर बॉय के सुपुत्र ध्रुव भी मौजूद है। ध्रुव आपका भी स्वागत है। देखना ध्रुव क्या बनेगा, आगे जाकर खिलाड़ी बनेगा या फिर कुछ क्या बनेगा। ये देखिए ध्रुव चेहरे पर मुस्कान, कांचन पालकर के एक बहुत ही बगल में बैठे हुए, गोद में बैठे मैं कहूँगा। स्वागत है आपका ध्रुव। आपके पिताश्री ने बहुत नाम कमाया और पापा कहते हैं कि बेटा बड़ा काम करेगा। जी हाँ, देखते ध्रुव क्या काम करेगा। ये मुस्कान है चेहरे पर। टीम का स्कोर यहाँ पर 23, 2 विकेट यहाँ पर 2। 24 इवेंट्स लाइव संदेश की पूरी टीम हमारे साथ है। कंचन पालकर हमारे साथ है। आपका भी स्वागत है। सैंडी डीजे जो कि रायगढ़ का सबसे बड़ा डीजे माना जाता है। सैंडी डीजे, नितिन डीजे, ऐसे कई सारे डीजे रायगढ़ तहसील में बजते हैं जिनकी चर्चा काफी बड़ी होती है। TB टीम का स्कोर 2 विकेटों के स्थान पर 69 रनों का टारगेट है और 69 रनों का पीछा करते हुए टीम का स्कोर 23। अभी भी बची हुई गेंदे 18 और जीत के लिए समीकरण थोड़ा सा लंबा नजर आता हुआ क्योंकि पहले ओवर में अभी भी 46 रनों की आवश्यकता, यानी कि अब स्विंग में गेंद का इस्तेमाल किया। 15.33 के अवसर से आपको रन बनाने हैं, जो कि रन अभी भी बड़े नजर आ रहे हैं। तेजस मात्री जो बतौर मैनेजर बमनूरी टीम के लिए काम करती हुए और इस श्रृंखला में एक बतौर आयोजक भी काफी बड़ा योगदान रहा है उनका श्रृंखला में। देखना स्ट्राइक एंड पर बल्लेबाज निखिल पाटिल। निखिल से उम्मीद है इस टीम को क्योंकि निखिल ने छक्का लगाया है, काफी अच्छा स्टांस है, काफी अच्छी बल्लेबाजी करते हैं और तजुर्बा भी काफी लंबा है। लेकिन बालाजी आते हुए, बालाजी उन्होंने भी क्रिकेट में काफी शान और शौकत उन्होंने मुकम्मल की है। क्रिकेट की दुनिया में एक रन जरूर मिलेगा, इक्का दुक्का से क्या काम चलेगा, फिलहाल तो नहीं चलेगा क्योंकि गेंदे बच्चे 18-46 की आवश्यकता। ऐसे में हर ओवर में आपको 15.33 के अवसर से रन बनाने, जो कि अब आपके लिए एक बड़ी चुनौती बन रहा है। ये स्विंग ओवर में कितने रन आएंगे ये भी तय करेगा आगे का फैसला। बने रहे दोस्तों, हमारे साथ काफी बड़ा मुकाबला खेले यहाँ पर बनने जा रहे हैं। मैं स्पोर्ट्स शेल के चौधारी बाबा ने टॉस हारने के बाद 68 रन बनाए 5 विकेट के नुकसान पर। 69 का पीछा कर रही है श्री केदारनाथ 11 तलेखार मुरुड ये टीम मैदान पर, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग की बात करेंगे तो 15 तहसील को एक साथ खेला जाने वाला ये पहला प्लेटफॉर्म जिसका नाम है रायगढ़ प्रीमियर लीग 2026 का खूबसूरत ये दूसरा सफर। देखना यह सफर कहाँ तक पहुंचता है इन टीम के लिए। अच्छी गेंद थी, 1 रन जरूर मिलेगा। फिलहाल तो खिलाड़ी वहां पर मौजूद, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। पिछले 3 गेंदों में रन नहीं बने यहाँ पर टीम के लिए, जो कि मुरुड तलेकर मुरुड टीम के लिए चिंता का विषय बन सकता है क्योंकि टारगेट बन रहा है, गेंदे काफी कम है, मकसद जीतना है और मंजिल काफी दूर नजर आ रही है। ऐसे में करे तो क्या करे। निखिल पाटिल एक अच्छे तजुर्बेबाज बल्लेबाज है जिनके ऊपर काफी दारोमदार ये अच्छी गेंद निचले हिस्से में। हालांकि हम अक्सर बात करते हैं टेनिस क्रिकेट में उछाल थोड़ा सा कम होता है जबकि रबर बॉल में ज्यादा होता है, लेकिन यहाँ पर रबर बॉल में उछाल होने के बावजूद भी इस तरह की इतनी निचले हिस्से में गेंदबाजी करना बालाजी के लिए बहुत बड़ी चुनौती है और चुनौती को स्वीकार कर लिया। डॉट गेंद की समाप्ति, रन नहीं बने यहाँ पर, 25 रन यहाँ पर बने महज 2 विकेटों के नुकसान पर। विकेट तो कई सारे हाथ में है लेकिन रन नहीं बन पा रहे। नतीजा गेंदबाजी लगातार उफान पर चलती हुई। 2 रन बनेंगे यहाँ पर, सिंगल इक्का दुक्का से काम चलता हुआ, कार्य को आगे बढ़ाते हुए मंजिल की तरफ बढ़ते हुए। लेकिन बालाजी की गेंदबाजी काफी अच्छी नजर आ रही, स्विंग्स गेंद से यहाँ पर गेंदबाजी कर रहे हैं। 27 पर 2 विकेट। बालाजी का ओवर काफी बढ़िया रहा अब तक तो फिलहाल, क्योंकि 4 गेंदों में 4 रन, यानी कि 1 गेंद में 1 रन। ये अच्छा समीकरण माना जाता है, चाहे टेनिस बॉल हो या फिर रबर बॉल। ऑन साइड में खेलने की तमन्ना, लेकिन गेंद ऑफ साइड में आती हुई चाहत तो ऑन साइड में रखी थी। खिलाड़ी कितनी रफ्तार से आते हुए यहाँ पर, क्योंकि ये बारिश की क्रिकेट खेली जाती है, बारिश में धूप नहीं होती जिसके कारण आपकी एनर्जी बनी रहती है, बॉडी में पानी का लेवल कम होता है, डिहाइड्रेशन काफी कम होता है जिसके कारण एनर्जी बनी रहती है। और ये बारिश की क्रिकेट का ये आपको बहुत बड़ा बिल्कुल बड़ा अवसर होता है। 28 पर 2 विकेट, बढ़िया ओवर, काफी शानदार ओवर रहा। यहाँ पर 23 रन थे तब बालाजी के हाथ में गेंद को थमा दिया कप्तान ने और गेंदबाजी अच्छी होती हुई। और ये नो लुक शॉट, निगाह कहीं और, निशाना कहीं और, खिलाड़ी मौजूद, शॉट फाड़ने के रीजन में कैच को लपका गया और एक और जयदीप ने कैच को लपक लिया। 28 के ऊपर तीसरा विकेट, एक सफलतापूर्वक ओवर की समाप्ति हुई। 23 रन पहले 2 ओवर में थे और इस ओवर में मैच 4 रन, एक सफल हार जीत की दत्ता सावंत के पारी का समापन होता हुआ।
क्या बात है, क्या बात है। विविधता में एकता हमारा, ये वही हमारा भारत। आने वाले 15 अगस्त की यादों को ताज़ा किया सैंडी ने। स्वागत है सैंडी आपका भी। 12 गेंदे 41 की आवश्यकता। आप तेजस माथे के चेहरे पर मुस्कान है। 24 इवेंट लाइव इवेंट्स का ये आप देख पा रहे हैं। काफ़ी खूबसूरत नज़ारा, काफ़ी मेहनत की है। हालांकि ये देखिए 24 इवेंट्स के बाउंड्री रोप सब कुछ आपको दिए जाएंगे। हालांकि संदेश इंजीनियर है पेशे से, लेकिन क्रिकेट से काफ़ी रुचि और लगाव रखते हैं, जिसके कारण 24 इवेंट्स ने 2 लाख से भी काफ़ी व्यूवर्स प्राप्त किए रायगढ़ प्रीमियर लीग से, क्योंकि रायगढ़ प्रीमियर लीग उनके लिए भी काफ़ी बड़ा अवसर है। आइए विशाल जीतेकर, स्वागत है आपका। ये जो जीतेकर नाम यानी कि जो जिनके सरनाम के पीछे कर लगता है ना, वो काफ़ी कहर करते हैं, जैसे कि लता मंगेशकर, महेश मांजरेकर, सचिन तेंदुलकर और हमारे विशाल जीतेकर, क्योंकि इनके सरनाम के पीछे कर है और ये हमेशा कहर मचाते हैं। स्वागत है विशाल जीतेकर। ये देखिए मुस्कान चेहरे पर। लेकिन विशाल जीतेकर आप क्रिकेटर के साथ बिजनेस भी करते हैं, ये मुझे बहुत अच्छा लगता है, क्योंकि उन्होंने फार्म हाउस भी बनाया अभी जो रेंट पे देते हैं। उन्होंने 70 स्पोर्ट्स का शॉप भी खोला है, खुद जॉब पे भी है। इनसे सीखिए दोस्तों, ऐसे कम शख्स होते हैं दुनिया में जिनसे आप काफ़ी प्रेरणा ले सकते हैं। इसमें क्या हमारे विशाल जीतेकर, स्वागत है आपका। जीत के लिए समीकरण बनेगा 12 गेंदे, अब 41 होने की आवश्यकता है। लंबा सफर तो जरूर है, लेकिन आप इस सफर से उभरना है तो अभी नहीं तो कभी नहीं। ऐसा अवसर फिर कहां मिलेगा। आप यहां पर जोखिम लेनी होगी बल्लेबाजों को। 12 गेंदे 41, ऑन साइड में खिलाड़ी मौजूद। आसान सा कैच, मुकेश नायक वहां पर कैच का लपकते हुए। पिछले 7 गेंदे में 4 रन और 2 विकेट। खराब स्थिति, 11 गेंदे 41 की आवश्यकता। बालाजी का जो ओवर रहा था, बालाजी के ओवर ने काफी कुछ इस मैदान के ऊपर यहाँ के दम भर दिया। इस मुकाबले में अब समीकरण लगातार बढ़ता नजर आ रहा है। 12 गेंदे 41 का समीकरण था, अब 11 गेंदे 41 रन, यानी कि पिछले 7 गेंदों में 4 रन बने और विकेट भी 2 गिरे। यानी कि जो लड़खड़ाती पारी श्री केदारनाथ इलेवन तलेकर मुरुट की टीम की नजर आ रही है। अब उस पारी को संभालना, संवारना और यहाँ से उनकी नौका पार करना, जो डूबती कश्ती नजर आ रही है, उस कश्ती को पार करना अब बल्लेबाज के लिए एक बड़ी बड़ी चुनौती मानी जाती है। लेकिन रन बनते हैं। अभी भी कुणाल दाते सर ने कहा कि कल नवंबर के मैदान पर 12 गेंदों में 45 की आवश्यकता थी तो भी रन बने थे, तो यहां पर 12 में 41 है तो क्यों नहीं बनेंगे, ये भी तो सवाल है। लेकिन 11 गेंदे 41, चलो देरी न करना है, क्योंकि आज हमें 8 मुकाबले, बिल्कुल हमें 8 मुकाबले कवर करने हैं। सटीक टाइम हमारे पास है आज और इस समय में आपको मुकाबले कवर करने हैं। हम आपसे उम्मीद रखते हैं पूरे सहयोग की, हम आपके सहयोग की उम्मीद रखते हैं। अब जीत के लिए समीकरण है, बची हुई गेंद 11, 41 की आवश्यकता। पहले मुकाबला आसान से जीता गया विशाल जीतेकर की टीम ने, जो कि पिछले साल के रायगढ़ प्रीमियर लीग के चैंपियन है, इस बार भी सुपर 8 में गए। और ये दूसरा मुकाबला फिलहाल ये भी एक तरफा लग रहा है, क्योंकि मुकाबले में अब तक तो नजर नहीं आ रही है। 12 गेंदे 41, अब गेंदे बची 11 और जीत के लिए 41 की आवश्यकता। गेंदबाज प्रतीश मस्कर, नामी गेंदबाज, तजुर्बा काफी और शानदार और सटीक लाइन पर गेंदबाज करने का उनका जो अंदाज वो भी काफी लुभाना है। अब से थोड़ी से अंदर लाती हुई गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास। अब रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है और जीत की उम्मीद अब बामंडोगरे टीम के लिए यहाँ पर धीरे धीरे नजर आ रही है। लेकिन अभी भी समय है तलेकर मुरुड टीम के पास। 10 गेंदे 41, यानी कि हार गेंद में 4 से अधिक रन की आवश्यकता, यानी कि चौका छक्का, यानी कि जी हाँ तलेखार मुरुड ये टीम हम देख पा रहे हैं। एक और डॉट, गेंद की समाप्ति हो सकती है, लेकिन इस बार खराब गेंद सीमा पर 6 रन और ये छक्का इस मैदान के ऊपर उम्मीद दिला सकता है जीत की। काफी प्यार से बताता हुआ एक बड़ा हिट, 6 रन। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़। 9 गेंदे 35, अब आएगा मजा, क्योंकि इस छक्के ने इस मैदान के बाद जीत की उम्मीद दिलाई। पिछले 11 गेंदों में रन नहीं बने थे और ये बाइक का मेला,
ये रायगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ पर किसी भी चीज की आपको कमी नहीं होगी। धनराशि भी बड़ी, ट्रॉफी भी खूबसूरत, बाइक का भी मेला और कई सारे इनामात आपको दिए जाएंगे। ये है रायगढ़ प्रीमियर लीग का दमखम नजर आता हुआ। 34 पर 4 विकेटें, 9 गेंदे 35 और ये बड़ा हिट और गेंद जा रही सेकंड कंडीशन में, खिलाड़ी वहां पर मौजूद लेकिन पाए गए वहां पर मुकेश नाइक वहां पर कैच को लपकते हुए। ऐसे लगा कि गेंद सीमा पार जाएगी लेकिन फ्लाइट शॉट था और देखिए हवा से गेंद होती तो निश्चित तौर पर छक्का जाता था। एक और विकेट की समाप्ति, 8 गेंदे 35 की आवश्यकता। सैंडी गायला क्या बात है, जिस मुकेश ने पे कैच लपका उनका नंदी है और उस नंदी की भी धुन बजाई। सैंडी भी काफी जानकारी रखते हैं, हम तो क्रिकेट से लगाव रखते हैं। 8 गेंदे 35, 34 रन अब तक बने, अब 35 बनाने हैं जो कि लंबा सफर। हमारे साथ है राहुल 12वें खिलाड़ी बनकर बाबर नगरी टीम के लिए। राहुल कभी कभी मैदान के अंदर भी खेलते हैं और कभी कभी 12वें खिलाड़ी बनकर अपना किरदार भी निभाते हैं। अब थोड़ा सा मुश्किल नजर आ रहा है क्योंकि अब तक 34 बने, सफर काफी लंबा बन रहा है मैदान पर। बाबर नगरी टीम की शुरुआत भी इतनी अच्छी नहीं हुई थी, उन्होंने 3 ओवर में 39 रन बनाए थे लेकिन 2 ओवर में 29 बने, यानी कि शुरुआत लड़खड़ाती हुई लेकिन अंजाम काफी अच्छा दिया था बाबर नगरी टीम ने और जिसके बदल अच्छा स्कोर बना। बड़ा हिट आते ही गेंद को बड़ा हिट में तब्दील किया, एक और शानदार छक्का इस ओवर से आता हुआ, दूसरा छक्का। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग। आउट स्विंगर गेंद थी, बाहर जा रही थी, बाउंस हल्का सा इस गेंद के ऊपर और क्या बड़ा हिट लगाते हुए 29 रन की आवश्यकता 7 गेंदों में। जो 29 रन 2 ओवर में बनाए थे 1.5 ओवर में बाबर नगरी टीम ने, अभी वही तलेखार मुरुड टीम को आप बनाने हैं 29 रन वो भी 7 गेंदों में। क्या है मुमकिन है? जी हाँ मुमकिन है मैदान के ऊपर, क्योंकि क्रिकेट में सब कुछ मुमकिन है, राजनीति और क्रिकेट में सब कुछ मुमकिन है। रातों रात सरकारें बदलते, एक एक गेंदों में मुकाबले बदलते, तो क्या यहां पर यह मुकाबला तब्दील किया जा सकता है या नहीं? फिर एक बार ऋषिकेश राउत आते ही जलवा का प्रहार किया और कहा कि यस हम आ चुके मैदान पर। 7 गेंदे 29, ये गेंद बैकफुट पे जाकर गेंद को बिल्कुल दिशा दी, लोगों पर बैकअप है, एक रन पूरा दूसरे की तमन्ना और देखते देखते दूसरा रन पूरा होगा या नहीं। जी अंपायर ने तो तीसरे अंपायर की तरफ ये फैसला दिया, तो आइए तीसरे अंपायर के फैसले के हम इंतजार करेंगे, क्योंकि एक रन बना दूसरे की तमन्ना थी। पहुंचे हैं ऋषिकेश राउत या फिर नहीं है? रायगढ़ प्रीमियर लीग 2026 का एक खूबसूरत माहौल, काफी शानदार सफर और दूसरा संस्करण देख पा रहे हैं। धीरे धीरे सफर नजदीक आता हुआ, क्योंकि आज 90वें दिन में हम हैं और कल वगांती आउट है बल्लेबाज, यानी कि मिलेगी 1 ही रन। तो समय बताएंगे यहाँ पर, समीकरण भी बताएंगे। 6 गेंदे और जीत के लिए 28 की आवश्यकता। अच्छा फैसला अंपायर का, क्योंकि बल्ला ग्राउंडिंग तो किया था लेकिन क्रीज के काफी बाहर था जब तक कि काम तमाम किया था। 6 गेंदे 28 की आवश्यकता। यस सैंडी। क्या बात है, क्या बात है सैंडी। मैंने प्यार किया, सलमान खान जिनकी पहली मूवीज थी और इसके बाद भाईजान ने पीछे मुड़कर नहीं देखा। और ये देखिए डगआउट का माहौल, क्या शानदार माहौल।
अब सभी के बनेगा 6 गेंदे। अब जीत के लिए बनाने होंगे 28 रन की आवश्यकता। एक लंबा सफर है, लेकिन इस सफर को पूरा करने के लिए अब बल्लेबाजों के लिए समय काफी कम है, मंजिल दूर है, जीतना चाहते हैं, लेकिन गेंदबाज का भी बोलबाला काफी बढ़िया रहा। और ये डगआउट का खूबसूरत माहौल, ये खूबसूरत माहौल है यहाँ पर, पंछी हवा में लहराते हुए बहुत ही खूबसूरत लम्हों के साथ राइगर प्रीमियर लीग आगे बढ़ती हुई, और बहुत ही खूबसूरत ये माहौल नजर आ रहा है। बहती हुई ठंड हवा हमारे बदन को छूती हुई, और हरी घास के गालिन पर ये बारिश की हल्की सी बूंदे टपकती हुई, क्या शानदार माहौल। और इस शानदार माहौल के साथ हम आपके साथ हैं। 6 गेंदे 28 की आवश्यकता, लंबा सफर, अंतिम ओवर। बामन डोंगरी टीम जीत की दरवाजे पर दस्तक तो दे रही है, जीत उनके दरवाजे पर दस्तक तो दे रही है, लेकिन अभी भी डर छुपा है वो हारा जीत का। 5 गेंदे 28। कंचन, इतना मजा नहीं इस मुकाबले में जितने की हमने उम्मीद की थी। ये देख बाबू, एक फ्लाइट बंद दाखो नहीं था। और ये देखिए इंडिगो की फ्लाइट लैंडिंग होती हुई इंटरनेशनल दीपा पाटी इंटरनेशनल एयरपोर्ट। और ये आसान सा कैच, बिल्कुल इस मुकाबले में अब जोखिम भी नजर नहीं आ रही है और मजा भी कम होता नजर आ रहा है। 4 गेंदे 28 की आवश्यकता। साल तो अच्छा रहा क्रिकेट के लिए। यस, इम्पैक्ट खिलाड़ी मैदान का आते हुए अंपायर इसका इशारा करते हुए इम्पैक्ट खिलाड़ी मैदान पर आते हुए 4 गेंदे 28। अगले मुकाबले की तलाश और अगले मुकाबले का इंतजार किया जा रहा है, क्योंकि ये मुकाबला एक तरफा हो रहा है, क्योंकि पिछला मुकाबला भी एक तरफा रहा। पिछले मुकाबले में 62 रनों का लक्ष्य था, बड़ी आसानी के साथ उस लक्ष्य को पूरा किया था कोलार टीम ने, वैष्णव इलेवन कोलार टीम ने। विशाल जीतेकर की जो टीम है, केतन को भी हमने देखा उस टीम ने। अब केवल समय की औपचारिकता बचे मुकाबले में, जान नहीं है, जोखिम तो बल्लेबाजों ने ली है, लेकिन विकेट काफी गिरी इस ओवर में और महेश को मिलती हुई एक और सफलता। प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग रायगढ़, प्रीमियर लीग। शुक्रिया, शुक्रिया डीजे मयूर वाघमारी भी हमारे कमेंट्री बॉक्स में स्वागत है। मयूर आपका भी। रायगढ़ प्रीमियर लीग के 4 व्हीलर के विजेता है, जब खरगर के मैदान पर I11 के माध्यम से कैलाश माते गुरु माते के माध्यम से वो श्रृंखला खेली गई। रायगढ़ प्रीमियर लीग का संस्करण 5वां, 6ठा संस्करण हमने देखा कि महेश कडू साहब के ओर से, जो कि पहली मरतबा उरन तहसील में देखने को मिला। और रायगढ़ प्रीमियर लीग का ये पारगांव के मैदान पर हम देख पा रहे संस्करण 2, जो कि बारिश में खेला जाता है। और बड़ा हिट, ताकत का इस्तेमाल ज़्यादा, लेकिन कोई गैप नहीं, मिलेगा मैच 1 ही रन। और 42 के ऊपर 8 विकेटें, तो बिल्कुल आसान सा मुकाबला। और जीत की तरफ महेश स्पोर्ट्स शेल के जीवदानी बामन डोंगरी टीम यहाँ पर जीत की तरफ। पहला मुकाबला विशाल जीतेकर ने जीता, दूसरा मुकाबला अब तेजस मात्री जो कि बतौर मैनेजर इस टीम के वो भी जीत रहे। जीत की बधाई दोनों टीमों को भी। तो ये मुकाबला जीता यहाँ पर महेश स्पोर्ट्स शेलकर जीवदानी बामन डोंगरी टीम ने काफ़ी बड़े रनों से, क्योंकि 42 के ऊपर पारी सिमटी 69 का लक्ष्य था, और 42 के ऊपर पारी सिमटी कुल मिलाकर 26 रन से मुकाबला जीता। ये देखिए बालाजी जिन्हें बल्लेबाजी भी शानदार की, 33 रन बनाया उन्होंने, गेंदबाजी भी काफ़ी बढ़िया रही उनकी। प्रतीश मस्कर 16 रन बनाए, महेश ने 3 रन बनाए थे, जबकि गेंदबाजी में भी बहुत ही काफ़ी अच्छी गेंदबाजी देखने को मिली। निखिल पाटिल 14 रन, दत्तू सावंत 7 रन, ऋषिकेश रावत 6 रन, महेश 3 पर आउट हुए, कल्पेश ठाकुर 15, उन्होंने गेंदबाजी भी काफ़ी अच्छी की, 15 रन दिए उन्होंने, 2 विकेटें भी चटके 1 ओवर में। महेश ने 3 रन दिए थे और प्रतीश मस्कर ने 21 रन दिए 2 ओवर में, लेकिन 2 सफलता भी हार जीत की। तो आइए मैन